नमस्कार, नितीन वाबळे लाईफस्टाईल मध्ये आपलं स्वागत आहे। मी आज कोल्हापूर येथे आलेलो आहे। कोल्हापूर म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेलं शहर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सांस्कृतिक वारसा असलेलं शहर, जिथे पॅराऑलिम्पिकची 5वी राज्यस्तरीय स्पर्धा सुरू आहे। आणि आज आपण अशा एका खेळाडू सोबत चर्चा करणार आहोत, पंकज आढाव सर। त्यांना आपण पॅराऑलिम्पिकच्या गेम्स विषयी माहिती विचारू। पंकज सर, सर्वप्रथम आपले इंट्रोडक्शन आणि आपले गेम्स बद्दल सांगा। माझं नाव पंकज बापूसाहेब आढाव, राहणार माळवाडगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथील एका ग्रामीण शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला। माझे वडील शेतकरी, आम्ही एका आपल्या ग्रामीण फॅमिलीतून बिलॉंग करत असल्यामुळं आपल्या इथे खेळाविषयी आवड ही लहानपणापासूनच आहे। शेतीच्या कामाबरोबर खेळ हा आमचा एकदम जन्मजात आवडीचा विषय होता। माझा खेळामध्ये ज्यावेळेस मी एबल होतो, माझं 2018 मध्ये बाईक इन्सिडेंट झालं। त्याच्या अगोदरचं मी 2009 मध्ये CISF मध्ये भरती झालोय। मी माळवाडगाव ते श्रीरामपूर बोरावके कॉलेजला पूर्ण केलेलं आहे माझं शिक्षण। माझं प्राथमिक शिक्षण हे आमच्या माळवाडगाव शाळेमध्ये चाललंय। तेव्हापासून खेळाची आवड होती। सर, म्हणजे तुम्ही दिव्यांग आर्टिफिशियली झालात, पहिले तुम्ही व्यवस्थित होता? हा, मी पहिले एबल होतो। मी 2009 मध्ये CISF मध्ये भरती झालेलो आहे। 2018 मध्ये माझा स्पायनल कॉर्ड इंजुरी झालेली, माझं बाईक इन्सिडेंट म्हटलं तरी चालेल। तर माझ्या स्पाइन मध्ये म्हणजे आपले जे 3 मणके ना ते तुटलेले, 3 मणके तुटलेले असताना मी हार न मानता मी आज नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स मध्ये जॅव्हलिन थ्रो, डिस्कस थ्रो आणि गोळाफेक हे 3 गेम करतो। माझा मेन गेम आहे गोळाफेक। आणि ज्यावेळेस मी एबल होतो त्यावेळेस माझा मेन गेम हा कबड्डी होता। आणि कबड्डी बरोबर मी स्विमिंग, आणि भरती झाल्यानंतर मी आपल्या CISF मधून चेन्नई टीम कडून कबड्डी खेळलेलो आहे। मी आमच्या शूटिंग टीम मधून मी ऑल इंडिया पोलीस गेम मध्ये गोल्ड मेडलिस्ट शूटर आहे। आणि CISF मध्ये असताना मी 2011 पासून ते 2017 पर्यंत आपण जे RD परेड म्हणतो, रिपब्लिक डे परेड, त्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे। जे आपण 26 जानेवारीला TV वर बघतो ना, त्या परेड मध्ये मी 7 वेळेस पार्टिसिपेट केलेलं आहे। खूप छान सर। म्हणजे तुम्ही डिसेबल झाल्यानंतरची जर्नी सांगितली आहे, आणि डिसेबल होण्याच्या आधी तुम्ही CISF मध्ये होतात आणि देशाचं रक्षण करत होता। त्यासाठी तुम्हाला खूप मोठा सल्यूट आहे आमच्याकडनं। सर, डिसेबिलिटी मध्ये जी ॲबिलिटी असते, क्षमता जी असते, त्या क्षमतेवर तुमचं काय मत आहे? आपण कुणाच्याही क्षमतेचा कधीच अंदाज घेऊ शकत नाही। प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे देवाने जे दिलेली देणगी, प्रत्येक वेगवेगळे आहे। या पृथ्वी तलावर जेवढं मनुष्यबळ आहे, जितके मनुष्य आहे, तर प्रत्येकाचा चेहरा कधीच मॅच नाहीये। बरोबर। तर प्रत्येकाचा चेहरा मॅच नाही म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये जी ॲबिलिटी ती प्रत्येकाची वेगळी। राईट। पंकज सर सांगतात की सर्वांची ॲबिलिटी वेगवेगळी असू शकते। जसा चेहरा सेम नसतो सर्वांचे, तसंच सर्वांच्या ॲबिलिटीज पण सेम नसतात। वेगवेगळ्या ॲबिलिटीज मध्ये आपण आपलं कौशल्य दाखवू शकतो। सारखे जे दिव्यांग आहेत किंवा अनेक हाताने पायाने दिव्यांग आहेत, त्यांना तुमचा काय मेसेज आहे? माझा दिव्यांग व्यक्तींना हाच मेसेज आहे, त्यांनी आपल्या स्वतःला दिव्यांग हे समजूच नाही। कारण की जे दिव्यांग जे म्हटलं जातं ना, देवाने एक दिव्य एक अंग जर कमी दिलेलं असलं ना, देवाने आपल्याला दुसरं दिव्य अंग दिलेलं असतं। आपण त्याला जर ऍक्टिव्हेट केलं ना, तर ते दिव्य अंग आपल्याला कुठं नेऊन ठेवल सांगता येत नाही। त्याचा जर आपण वापर केला ना, तर आपण चांगल्या कामासाठी जर वापर केला तर त्याचा खूप काही चांगला उपयोग होऊ शकतो। जसं मला माझे ज्यावेळेस स्पायनल कॉर्ड इंजुरी मध्ये माझे दोन्ही पाय गमावल्यानंतर मी अप्पर लिमचा जो आपल्याला जर काय वापर करता येईल, तर याचा विचार करून मी अप्पर लिमवर ध्यान देऊन अप्पर लिम इथनं एलेबल केलं। मी आज अप्पर लिमच्या जोरावरती ना कोणाचाही काही सहारा न घेता माझं स्वतःचं दिनचर्याचं काम सकाळपासून ते संध्याकाळी स्वतः बनवतो, स्वतः करतो। त्याच्यामुळे माझ्या बरोबर जे असतात ते कुणीही हॅरेस्ट होत नाही। उलट ते आनंद म्हणतात की हा माणूस, आपण सगळं काही असताना आपण दुसऱ्यावर डिपेंड राहतो, हा माणूस त्याचे दोन्ही पाय नसताना कोणावर डिपेंड नाही। स्वतः 4 व्हीलर ड्राईव्ह करणे, स्वतः 2 व्हीलर ड्राईव्ह करणे, स्वतः ट्रॅक्टर ड्राईव्ह करून शेतीची कामं करणे, किंवा हे सर्व कामं करतो। आणि मी हाच विचार करतो की जसं की आपण जसं म्हणतो ना, चांगला किरदार हा चांगल्या अभिनेत्याला मिळवला जातो,
जसं अमिताभ बच्चन आहे, चांगल्या शूटिंग चांगले पिक्चर आहे त्यांनाच दिले जातात, तसं देवानी आपल्याला निवड केली आहे की देवानी आपली या दिव्यांग म्हणून अशी निवड केली का हा माणूस याच्यासाठी एबल आहे का, हा ज्याला दिव्यांग जरी दिलं तर हा त्याचं काहीतरी सोनं करेल. राईट. तर पंकज सर स्वतः स्वावलंबी आहेत, स्वतःचं जिम आहे त्यांचं, ते स्वतःच्या फिटनेसवरती स्वतः लक्ष देतात, स्वतःची कामे स्वतः हँडल करतात. सर मला तुमच्या नेक्स्ट गेम विषयी माहिती द्या. आता माझं यात कोल्हापूरमध्ये माझ्या इव्हेंटमध्ये माझं MPS पार झाल्यामुळे माझे 3 इव्हेंट लागलेले आहे, शॉर्टपुट, जावलिन आणि डिस्कस. 3 इव्हेंटमध्ये मी आता नॅशनल खेळणार आहे आणि नॅशनल नंतर मी पुन्हा खेलो इंडिया पण खेळतो. पण यावर्षी माझं टार्गेट ऑलिम्पिकसाठी आहे, त्याच्यामुळे नॅशनल झाल्याच्या नंतर ऑलिम्पिकला कुठल्याही परिस्थितीत सिलेक्शन होण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे, कारण की हा चान्स आहे शेवटचा आणि याच्यानंतर मी पुन्हा गेम चेंज करून शूटिंग माझा जो पूर्ण पहिल्यापासूनचा जो गेम आहे त्या गेमकडे जाणार आहे. सर, नितीन वाबळे लाईफस्टाईल कडून आणि आमच्या प्रेक्षकांकडून आपल्याला पुढच्या भविष्यात येणाऱ्या पॅराऑलिम्पिक गेमसाठी खूप खूप शुभेच्छा. पंकज आढाव सर आपल्याला भेटून आणि आपली जर्नी ऐकून नक्कीच आपले मित्र मोटिवेट होतील आणि सर्व लोक आपल्याला सपोर्ट करतील हेच आपण अपेक्षा करूया. थँक्यू सो मच सर.